पुढे पाहूयात मोठ्या बातम्या। अमरावतीत मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप। 16 वर्ष मुलीचा टक्कल करून घरात बसवलं। मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल। पीडित अल्पवयीन मुलीची बालगृहात रवानगी। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीचा जामीन फेटाळला। आरोपी अखिलेंद्र सुरेश सिंग यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला। अखिलेंद्रवर मुख्य आरोपीला आश्रय दिल्याचा आरोप। अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल। आई वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 रुपये उकळले। खरातचा सीए ललित पोफळे सरकारवाडा पोलिसात केली तक्रार। भोंदू मनोहर भोसले पुन्हा गजाआड। कुर्डुवाडी पोलिसांकडून बेड्या। आर्थिक फसवणुकीचा आरोप आज कोर्टामध्ये हजर करणार। 2021 मध्ये भोंदू भोसलेवरती आर्थिक फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा झालेला दाखल। नवी मुंबईमध्ये भोंदू बाबाचा हाय प्रोफाईल दरबार उघडकीस। भोंदू बाबा मनोहर मामा भोसलेचा पंचतारांकित हॉटेलमध्ये दरबार। व्हीआयपी लोकांकडून 51,000 फी। भविष्य सांगण्याच्या नावाखाली लाखोंची उकळपट्टी। काही पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीचाही आरोप। दररोज एका अत्याचारी भोंदू बाबा उघडे पडतायत। असे अनेक भोंदू प्रत्येक तालुक्यात शहरात आहे। भोंदू विरोधात भाजप आरएसएस आणि त्यांचे आवडते नेते कधी बोलणार? पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा हा आरोप। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त चौंडीमध्ये गोदा ते नर्मदा यात्रेचा शुभारंभ। 30 नद्यांच्या कलशातून जलसंवर्धनाचा जागर घुमणार। अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त हा उपक्रम। भंडाऱ्याच्या नागझिरा देवस्थानातील पळस वृक्षातून झरणारं पाणी म्हणजे चमत्कार। खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांची ही प्रतिक्रिया। निसर्गातली विलक्षण घटना असल्याचं सांगितलं जात असल्यानं पडोळेंनी दिली भेट। तर डॉक्टर असूनही अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा पडोळेंवरती आरोप। हा कसला चमत्कार आहे की सायन्स आहे त्याच्या मागे। यासाठी मी तपासणी करण्याकरता त्याने आदेश दिले, पण अजूनपर्यंत त्यांनी काही कारवाई केली नाही। पण खरंच हा चमत्कार आहे। तुम्ही सुद्धा तिथे जाऊन बघाल। मुंबई पालिकेच्या एफ नॉर्थ विभागातील एक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात। तर अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलं। त्यातील 2.5 लाख रुपये स्वीकारताना सापळा रचत एसीबीची कारवाई। विशाल भालचंद्र वाणी असं अधिकाऱ्याचं नाव।